मुंबईमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन होत आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहे आणि त्यासाठी आता कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। रिगल सिनेमा इथून आंदोलनाला सुरुवात होतीये। रिगल सिनेमाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन पुकारण्यात आलं होतं। त्यावेळेला पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं दिसून आलं होतं। दरम्यान तरीही हे आंदोलन झालं आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हे आंदोलन होणार का याकडे लक्ष आहे। दरम्यान मराठा आंदोलक सज्ज झाल्याचं दिसतंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे थेट वर्षा बंगल्यावरून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? काल आपण बघितलं तर उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं जात होतं। त्यावेळेला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आज थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हे आंदोलन होणार आहे। कसं चित्र बंगल्याबाहेर दिसतंय? आंदोलक पोहोचलेत का? फरा, एक निश्चितपणे मी सांगते की मी आता सध्या रिगल सिनेमाच्या परिसरामध्ये आहे। ज्या ठिकाणाहून हे आंदोलन सुरू होणार आहे त्या ठिकाणी मी आहे। सध्या आपण पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय, कारण आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी हा आंदोलन जो आहे होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते रिगल सिनेमाच्या इथे असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या इथूनही सुरू होणार आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि मगच हे आंदोलन जे आहे ते पुढे निघणार आहे। खरं पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांमध्ये सुरुवातीला मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जे समन्वयक आहेत रमेश केरे यांनी मातोश्री परिसरामध्ये आंदोलन केलं, त्यानंतर देवगिरी बंगल्याबाहेर केलं। मात्र काल आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर हे आंदोलन पाहायला मिळालं आणि आज चक्क आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता। खरं पाहायला गेलं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावा या संदर्भामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात यावी साठी हे आंदोलनाचा पवित्र जे आहे ते मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उचलण्यात आलेला आहे आणि याच मागणीला धरत हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये हे सगळेच आंदोलनकर्ते जे आहेत ते या संपूर्ण रिगलच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यापूर्वी आपण पाहू शकतो की पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र मुख्यमंत्री आज या आंदोलनकर्त्यांना भेटतात का, त्यांची भूमिका ते स्पष्ट करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतो अगदी थोड्या वेळातच हे आंदोलनकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात होणार आहे। फरा, निश्चितच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।